नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल तडका या चॅनलवर। महाराष्ट्र म्हणजे देवभूमी, येथे असंख्य देवस्थान आहेत, पण त्यात सर्वात प्रिय म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा। आज आपण अष्टविनायकापैकी 7व्या गणपतीच्या दर्शनाला जाणार आहोत। ओझर म्हणजे विघ्नहर गणपती। चला तर मग भक्तिभावाने जय गणेश म्हणत प्रवास सुरू करूया। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत बसलेले असे सुंदर ओझर गाव। निसर्गरम्य डोंगर, शांत वातावरण आणि भक्तिभावाची जागा अशी ही नगरी। गावात शिरताच सर्वत्र गणपती बाप्पा मोरया गजर ऐकू येतो। हे मंदिर फार प्राचीन मानले जाते। सुमारे 17व्या शतकात शिंदे आणि पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला। नंतर 1785 मध्ये शिवाजी अप्पांनी बाजीरावांच्या आदेशाने मंदिराला सुंदर सभामंडप आणि दीपमाळ बांधून दिली। त्यामुळे आज मंदिराची रचना गडकोटासारखी भासते। या गणपतीचे नाव विघ्नहर का पडले यामागे एक अद्भुत कथा आहे। प्राचीन काळी विघ्नासूर नावाचा दैत्य लोकांच्या सत्कर्मात विघ्न आणत असे। लोक पूजा करायला बसले की विघ्नासूर अडथळा आणे। देवांनी हा त्रास पाहून गणपतीची शरणागती घेतली। गणेशाने आपले पराक्रमी रूप धारण करून विघ्नासुराचा पराभव केला। विघ्नासुराने क्षमा मागितली। गणपती म्हणाले, तू आता भक्तांच्या सत्कर्मात अडथळा आणणार नाहीस। जो माझी भक्ती करेल त्याचे सर्व विघ्न मी हरून टाकेन। त्यापासून गणेशाला विघ्नहर नाव लागले। मंदिराच्या इथे आपण पोहोचल्यावर मंदिराच्या बाहेर भरपूर अशी पार्किंग साठी जागा आहे। पार्किंग मध्ये गाडी पार्क करून आता आपण मंदिराकडे चाललो आहोत। प्रवेशद्वारावर नक्षीदार कमान आहे। आत मोठा सभामंडप असून त्यात सुंदर गजपती, कोरीव काम आणि दीपमाळ दिसते। मंदिराचा सोनेरी कलश दुरूनच चमकत असल्यामुळे संपूर्ण गावात एक दिव्य तेज निर्माण झाल्यासारखे वाटते। मंदिराला उंच भिंती असून किल्ल्यासारखी रचना आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली गणपतीची मूर्ती स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली असे मानले जाते। मूर्तीवर सेंदुराचा लेप आहे। डोळ्यामध्ये हिरे जडवलेले आहे। गणपतीचे मुख पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेचा हा गणपती आहे। दोन बाजूंना रिद्धी सिद्धीची प्रतिमाही आहे। मूर्ती पाहताना भक्ताला एक अनोखी शांतता आणि आत्मविश्वास मिळतो। गाभाऱ्यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला फोटो काढण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे गाभाऱ्यामध्ये आपण फोटो घेतला नाही। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सुंदर असे भक्ती निवासही इथं बांधलेले आहे। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या साईडला सुंदर अशी उकडी नदी आहे। ओझरच्या गणपतीच्या मंदिरात दरवर्षी गणेश जयंतीला मोठा उत्सव होतो। दूरदूरून भाविक येथे येतात। गणेश उत्सवात 10 दिवस मंदिरात दिवस रात्र कीर्तन, भजन, पूजा आणि आरत्या चालतात। मित्रांनो, तुम्ही जर कधी ओझरला गेलात तर पहाटेच्या आरतीला नक्की हजर राहा। सकाळी सूर्य उगवताना मंदिरात घंटानाद होतो। धुपांची सुवासिक हवा पसरते आणि जय गणेश चा जयघोष होतो। त्या क्षणी मनातील सर्व चिंता नाहीशा होतात। पासून ओझरचे अंतर सुमारे 85 किलोमीटर आहे। पुणे नाशिक महामार्गावरून नारायणगाव इथून पुढे ओझर हे गाव आहे। रस्त्याने प्रवास करणे सोपे असून बसची सोय उपलब्ध आहे। ओझरच्या जवळ लेण्याद्री अष्टविनायक आहे, त्यामुळे अनेक भाविक एकाच दिवशी दोन्ही ठिकाणाचे दर्शन घेतात।
तर मित्रांनो, अशा प्रकारे ओझरचा विघ्नहर गणपती भक्तांची सर्व संकटे दूर करून जीवनात आनंद, समृद्धी आणि मंगल कार्य घडवून आणतो. म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धेने उमटणारा जयघोष नेहमी एकच, विघ्नहर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या सुंदर ठिकाणी.